मंत्रालयामध्ये ठेवलेली महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटरीची मूळ फाईल रहस्यमयरित्या गायब झाली। 28 ऑक्टोबरला DGIPR मधील वरिष्ठ सहाय्यक संचालक सागर कांबळे हे दस्तऐवजांची तपासणी करत होते तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला। फाईलच्या जागी फक्त एक फोटोकॉपी असल्याचं दिसून आलं। याच डुप्लिकेट फाईलवर काम सुरू असल्याची माहिती कांबळे यांनी सहकार्यांना दिली। धक्कादायक बाब म्हणजे 2017 ते 20 या संपूर्ण कालावधीत डॉक्युमेंटेशन गायब असल्याचं उघड झालं। दरम्यान फुलेंवरील डॉक्युमेंटरीची मूळ फाईल गायब झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटरीची फाईल मंत्रालयातून गहाळ झाली, त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला, तर विरोधकांच्या टीकेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं। अशा फाईली गायब होतात, गहाळ होतात, हे पोलिसांचा म्हणजे बघा दोनही गोष्टी। एक तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंची फाईल गायब होणं आणि त्या संदर्भात तक्रार देणं म्हणजेच एकूणच राज्यात काय काय भविष्यात गायब होईल याचे हे संकेत आहेत। हे सरकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करते आहे त्याचे हे उत्तम उदाहरण सांगतो आहे। महात्मा ज्योतिबा फुले हे आमचे सगळ्यांचं बहुजनांचा आदर्श आहे आणि ही जी सरकार आहे, ही सरकार जी आहे ही पेशवाईसारखी वागते आहे। महात्मा ज्योतिबा फुल्यांची डॉक्युमेंटरी मंत्रालयातून गायब होत असेल तर राज्याच्या व्यवस्थेचं काय हाल असतील याच्यातलं सगळ्यात उत्तम उदाहरण आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते। त्यामुळे ही फाईल जिथं कुठून गायब झाली असेल ती तर स्क्रीनवर आहे, त्यामुळं त्या अधिकाऱ्याची जबाबदारी ठरते। त्या डेप्युटी सेक्रेटरी असेल, कक्षी अधिकारी असेल, जे कोणी असेल, खरं तर त्यांचीच चौकशी झाली पाहिजे की मंत्रालयातली फाईल कशी गायब झाली आणि त्यावर चीफ सेक्रेटरी किंवा त्या विभागाचे मंत्री त्यावर कारवाई करतील आणि जी फाईल कुठे असेल ती पोलिसाच्या माध्यमातून मंत्रालयीन पोलीस आहेत किंवा सरकारचं त्या ठिकाणी आपलं जे पोलिसांचा विभाग आहे ते कारवाई करतील आणि ती फाईल मिळवतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।